त्यामुळे ना 2-3 तास शिल्लक ठेवायचे. मस्त झालेले आहे हे पहा. वाव, पाहू शकता. मागे ना मी गाजराची हलव्याची रेसिपी टाकली आणि एकदा ना गाजराची बर्फी करून टाकली. तर एका ताईने मला कमेंट केली की ताई खूप कंटाळा आला होय गाजर. तर काय करायचं, 250 ग्रॅम गाजर एका पॅनमध्ये गाजर घालायचं, अर्धा लिटर दूध. जर तुम्ही खिसून घेतलं तर थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. असं छान थंड झालं, शिजलं पण खूप छान. तर आता मिक्सर वगैरे राहिले नाही पाहिजे. इथे मी फूड कलर घेतलेला आहे. तुम्ही घातला असेल तर घ्या, नसेल तर नाही घेतला तरी चालतो. त्यानंतर ना याला बारीक पेस्ट झाली की जे पॅन आपण आधी वापरलं होतं हे मिश्रण आणि साखर घालायचे आहे. तुम्हाला ना जेवढी आवडते तेवढी तुम्ही साखर घेऊ शकता, कमी जास्त पण करू शकता. नाही करायचं, नुसती उकळी काढून घ्यायची आहे आणि याची टेस्ट पण खूप भारी येते. आता ड्रायफ्रूट टाकायचे आहे तुमच्या. आता ना 2-3 केशरच्या काड्या टाका, म्हणजे आपण याच्यामध्ये काहीच नाही वापरले. मवा खावा थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. तेच कप घ्यायचे आहे आणि त्या कपामध्ये हे काड्या असतात ना त्या काड्या घेतल्या. आणि हे ना आपल्याला, कारण हे गाजराचं आहे, याच्यात पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही. किती छान दिसते ना, दिसायला पण सुरेख, खायला पण खूप छान झालती. कोणाकोणाला आवडली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडली असेल नक्की लाईक करायला अजिबात विसरू नका.